काम है अपने काम को अच्छे से करना, तो आप अपना काम करो, दुनिया को उनका काम करने दो। सक्सेस ओवरनाइट नहीं मिलती है। ओवरनाइट के पीछे 2 साल 5 साल 10 साल की मेहनत होती है, एक पूरा बेस बनता है, फाउंडेशन बनती है, तब जाके रिजल्ट आता है। जितनी भी बड़ी सक्सेस अचीव कर लो लाइफ में, हमेशा वैसे ही रहो जैसे कि आप अंदर से एक्चुअल में हो, कुछ बनने की कोशिश मत करो। अगर आपकी नीयत साफ है और आप अपने काम पे फोकस करते हो और एक दिन ऐसा आता है जब आपका काम बोलने लग जाता है, तो अपने आप ही वो लोग जो आपको उल्टा बोल रहे हैं वो बोलना बंद कर देंगे। सोचने में टैक्स लगता है क्या? नो सर। तो चाहे छोटा सोचो चाहे बड़ा सोचो, मेहनत बराबर है। तो सोचना ही है तो कुछ बड़ा सोचते हैं ना। बड़े सपने देखो, बड़े गोल होने चाहिए, बड़ा अचीव करो, गलत मत करो किसी के साथ भी। प्रोफेशन के साथ साथ में पैशन को भी रखो, इसलिए नहीं कि वहां से पैसा कमाना है, इसलिए कि लाइफ नहीं तो बहुत ही बोरिंग हो जाएगी आपकी जिंदगी। नाही आणि जर क्वालिटी कोण म्हणत असला तर 32 आणि 33 लिटर दूध देणाऱ्या काय क्वालिटी नसतात का? मला ही कळण झाले. 40 लिटर दूध देणाऱ्या काय क्वालिटी नसतात का? क्वालिटी असतात कसल्या? नुसते दिसणारे गाय फक्त दिसणारे क्वालिटी असतात का? क्वालिटी नक्की असते काय मला कळू द्या. क्वालिटी नक्की काय, विषय काय ह्याच्यापेक्षा अपेक्षा नाही. माझ्याकडे येणारी माणसं प्रत्येक गोष्ट अपेक्षा आली असेल. विकास तू बाबा समजून घेतो, ओरिजिनल सांगतो, चिठ्ठ्यात देऊन पैसे भरणार घे म्हणजे नाही का? दुधाची चिठ्ठ्या मोजून मोजून जर तिने किती पैसे दे. नमस्कार, सिविक डेअरी अँड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. जुन्या जागेवर जुन्या ठिकाणी, जुन्या जागेवर जुन्या ठिकाणी. इथं जरा गोट्यात बदल केला आपण थोडासा, मॅट वगैरे टाकले. बरं ह्यावेळी कितीचा लॉट होता? ह्यावेळी काय जवळपास 18-19 गाय होत्या. 18-19 आणि त्यातल्या शिल्लक एक ही ना. कालच गाय आल्या होत्या. काल दुपारी 3 वाजता गाय आल्या होत्या. जवळपास गाय 6-7 वाजताच गाय सगळ्या विकल्या. म्हणजे माणसांचं प्रेम आहे आपल्याला, म्हणजे माणसांच्या खपरानं आपल्याकडे ठिकाणं असं म्हणायला गेलं तर काय अर्थ नाही. कारण काय होतं माहिती आहे का, असल्या क्वालिटीच्या गाय, एवढ्या क्वालिटीच्या सुपर क्वालिटीच्या गाय योग्य किमतीत भेटल्यानंतर कोणालाही वाटणार नाही घ्यावं. आणि क्वालिटी नक्की काय आहे? क्वालिटी इकडे या एक मिनिट, आपण आपल्या तोंड क्वालिटीचं काय सांगायचं शेटी. आता क्वालिटी हा विषय मोठा आहे. मी सांगा, आता तुम्ही गाया बघितल्या, तुम्हाला क्वालिटी कशी वाटते? क्वालिटी एक नंबर. मी काय इथं म्हणतो, आलाय म्हणून क्वालिटी एक नंबर आहे का खरोखर? नाही, मी पहिली एक गाई नेलेली ना, पहिलं रोज कालवड नेलेली. तिचा काय रिझल्ट आहे? तिचं आता 28 लिटर दूध देते, 27-28 लिटर. पहिलं रो? पहिलं. आणि किती दिवस झाले नेऊन? 1.5-2 महिने झाले नेले, लगेच नेलते आपण. आणि त्यात काय आजारी वगैरे? आधार एक पण इंजेक्शन दिलं नाही, नेलं सगळं टकाटक. त्यांना सांगितल्यापासून त्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे चालू आहे. बाबा त्यांचं फोनवर बोलणं चालू आहे, असं झालं विकतच झालं. त्यांना म्हणलं घेऊ नका. मग आता प्रत्येकाला पर्पज राहिलंय की गाय तुम्ही 10,000चं खोराक घालण्या, 10,000चं मेडिसिन घालण्यापेक्षा 10,000चं खोराक घाला. तुम्हाला कधीही फायदेशीर ठरेल त्या गोष्टी. ठीक आहे, गाय कच्ची राहू दे म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही. घरी जाऊन गाय सेट होती, जेणेकरून आपण 10,000चं औषध घालण्यापेक्षा 10,000चं खोराक घातला कधी बेस्ट होत राहील. कधी बी त्यांना काय सांगितलं मी, तुम्हाला गाय किती लिटर दूध दिलं म्हणून सरासरी ॲव्हरेज? त्यांनी 25 सांगितलं होतं, पण आपल्याला 28 लिटर आता दूध देते. ही आपली क्वालिटी आहे. आपण बोलतो कमी माणसं जास्त करतात, ही ह्याला म्हणतात शेतकऱ्याचा घरी रिझल्ट असणार. म्हणजे आपली क्वालिटी शेतकऱ्याच्या दारात. रिझल्ट नसतो काढायचा, घरी शेतकऱ्याचा रिझल्ट काढायचा, मग सांगायचं क्वालिटी कोणाची बापायची. आणि योग्य किमतीत गाय देऊन क्वालिटी काढायला लागते, त्याला म्हणायचं असते क्वालिटी. म्हणजे लोकांचा असा तर हिशोब नाही ना, दर जास्त दिला जर तर जास्त झालं की क्वालिटी झाली. आता मला सांगा कालवड काय आहे? कालवड टॉपचं कालवड आहे. सुपर क्वालिटीचं कालवड आहे. पहिला रो. हा, पहिला कालवड. दात दात 6 दात आहे. गायांचा तुम्ही विषय घ्यायचा नाही, एक नंबर साईज बघा की आता केवढी आहे. आहे. पुट्टा बिट्टा वर हात टाका पुट्ट्या. हो का, साईज बघा. माणूस बसेल अक्का माणूस बसले एवढं साईज. मित्रांनो, व्हिडिओ पेक्षा आहे की नाही अशात जरा वेगळं दिसतं, व्हिडिओत वेगळं दिसतं. गायांची साईज ओके. म्हणजे ही गाय 1,61,000 रुपये विकली, मी चुकी करतोय का? म्हणजे एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या गाय मी कमी पैशाला देऊन मी चुकी करतोय का, असं वाटतंय मला काय केलं. पण शेतकऱ्यांना 1,61,000 पण जरा महाग वाटतात आताच्या काळात. त्यांनी 1,61,000 रुपये कुठे पेरून द्यावा, आपण सत्कार घालणार त्याला. चॅलेंज आहे माझं, फक्त बँगलोरची गाय पाहिजे मला, ह्या लेवलची चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. कोणी बी मला ह्या साईजची ह्या ब्रीडची गाय तेवढ्या पैशाला द्यावी, आपण व्यापार सोडून देऊ. मला स्वतःला भेटत नाहीत, मला माहिती आहे. नाही, पण चांगली वस्तू असेल तर चांगला दर द्यावाच लागतो. या पैशाला देऊ शकत नाही कोण, मी देतो त्या. माझ्या रेटला बी क्वालिटीला बी बीट करायचं नाही, रेटला बी कोणी बीट करायचं नाही, करायचंच नाही. आणि पुढची काय? पुढची गाय दिली 1,38,000 रुपयाला, 28 लिटर दूध किल्ली गाय. मग ह्या पण आहेत की ऍव्हरेज मध्ये, रेंज ॲव्हरेज मध्ये इतकी, पण गायमध्ये फरक नाही का? आता ह्याच्यात आणि त्याच्यात एवढा फरक मोठा कसा? फरक आहे. गायच्या स्किन मध्ये फरक आहे, बॉडीमध्ये फरक आहे, याचाच फरक आहे. ही किती वाताची? दुसऱ्या हाताची गाय आहे. आणि हे पहिलं पहिलं. काय होतं, स्किन वरती गायांचा रेट ठरतो. स्किन पेपर स्किन आहे गायांच्या. आणि ही जरा वाईट सरबाट वाटते. हा, चरबट वाटते नाही. गाय दूध देणार आहे, शेतकऱ्याच्या कामाची गाय. गाय ज्याला 28 लिटर दूध काढायचे आणि बजेटमध्ये गाय पाहिजे त्यासाठी गाय बेस्ट आहे. कारण
गया ज्यांना दूध काढायचे त्यांच्यासाठी ह्या चांगल्या. नाही नसं गाया एक बी म्हणजे रिजेक्शन हा विषयच नाही का नाही रिजेक्शन नाही. दूध काढायचं म्हणजे कमी पैशात दूध काढायचं त्यांच्यासाठी ह्या. चांगली आणि ज्यांना ब्रीड पाहिजे त्यांच्यासाठी कमी आता मला सांगा ही गायने विकली 1,61,000 रुपयाला. पहिल्या त्याला 32 लिटर दूध केलंय गायनं. एक नंबर आहे. आणि खायची पोझिशन बघा राव, काय एवढा सेट झाले काय तिकडून बघा त्या साईडनं बघा ते बघ तो पण किती कसं आहे किती दिवस बाकी आहेत? घ्यायला एक सरासरी 25 दिवस बाकी इकडून बघा. ऑर्डर क्वालिटी बघा जेव्हा ऑर्डर भरून येईल ना काही तेव्हा इम्पोर्टेड ऑर्डर लावतो कसं बरोबर अंगाबरोबर. त्यांनी काय बघितलं ना ते म्हणतात काय सुपर बनवलं. आता ही मॅट आहे ना ही मॅट बघा ही काय मॅट 8 फुटाचं मॅट आहे. मॅटवर सुद्धा काही बसणार नाही बांगला घेतलं तरी बघा. कॅमेऱ्यातच घ्यावे लागते. आणि आता म्हणजे तुम्ही तर एवढं लांब एकच घ्यायला. मिनिट थांबा. ही बघा आम्ही झूम केलंय नाही झूम केलं पाहिजे एवढं होतं. नाही बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो की झूम करून व्हिडिओ काढतात. तर हे बघा मित्रांनो जे आहे ते समोर आहे. बघा आता ही गाय आहे ना फर्स्ट टाइम 33 लिटर दूध केली गाय. फर्स्ट टाइम 33 लिटर दूध आहे. गाय ऑर्डर लावताना एवढी जबरदस्त ऑर्डर लावते ना कॉम्पॅक्ट विषयच नाही. एकदम. लोक मागणं किती शिल्लक आहे? मागणं ठीक आहे ह्या काय ऑर्डर लावताना अशा लावतात इम्पोर्टेड स्ट्रक्चर आहे पूर्ण काय कारण तुम्ही बघा की त्यांचं ब्रीड काय आहे 6 दात वासरू आहे गाय. अजून दाताला पूर्ण झाली नाही काय. पण हे तुमच्यासाठी काय खास माल ठेवला जातो का हा तिथे? माझ्यासाठी ठेवला जातो खरं सांगतो मी. तेव्हा मी येणार आहे ना माणसाला कळतं ना तेव्हा गाय विकत बी नाही. मस्करी का खरं कर? मस्करी नाही तुम्हाला बी चांगलं माहिती आहे मी जेव्हा जाणार आहे ना तेव्हा गाय बी विकत नाही ती. कारण की विकास येणार नाही आपली क्वालिटी बी त्यांना माहिती आहे मला कसली क्वालिटी. आणि अख्ख्या बेंगलोरमध्ये माझ्यापेक्षा आहे पदाला लावणार अजून बी नाही कोण. आणि म्हणजे कोणी अजून घेतली पण बी नाही. तुमच्यापेक्षा जास्त दर नाही. घेतलीच नाही कोणी ओपन सांगतो मी कुणीच लावला नाही हायएस्ट आजपर्यंत. आपला कितीला घेतलेली? 2,73,000 रुपये बेंगलोरमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातली ऑल महाराष्ट्रातली खरेदी आहे ती माझ्या नावावर. त्याच्या पलीकडे अजून चेस बी केली नाही कोणी काही. आणि ती तीच ना गाय 57 श्रीकांत लिटर. नारळाला मी दिलेली 57 लिटर दूध करते ती गाय. आणि त्या जोडीची गाय ती विकली होती आपण 2,70,000 रुपयाला. 2,70,000 रुपयाला त्या गायनं 52 लिटर दूध दिले. आता त्याच्या घरी गाय तुम्ही त्याच्या परस्पर तुम्ही त्याला बोललाय किंवा तुमचं बऱ्याच वेळा बोलणं माझं झालंय. कॉन्टॅक्ट चालूच आहे त्यांच्याशी. आता ही 33 लिटर ही पण 33 लिटर दूध दिली गाय. तो 35 म्हणतोय पण पुढच्याला मी सांगितलं सरासरी आपलं 30 लिटर दूध दर हे तिसऱ्या हाताला खाली होणार आहे गाय. कमी सांगून काय फायदा? कमी सांगून फायदा कसा होतो माहिती आहे का आपली क्वालिटी शेतकऱ्याच्या दारात जाऊन त्यानं फोन केला ना की विकास तू 30 सांगितलं 35 काढलं त्याला एक अभूतपूर्व समाधान होतं माणसाला. तेव्हा व्यापारी सांगतो 30 मी जेव्हा 35 काढतो तेव्हा त्याला मोठं समाधान होतं. सगळ्यात कॉम्पॅक्ट ऑर्डर वाला आहे बेस्ट क्वालिटी. शिरा बिरा जोरात. शिरा बिरा एक नंबर. सरासरी जेवढ्या गाया वयावर जातात तेवढ्या शिरात म्हणजे हा, मोठ्या मोठं होतात होतं ना. जरा, मोठं होतं. बरोबर. आणि जेवढ्या गाया म्हणजे वयावर कमी बघा की थोडक्यात ही 4 दात वासरू हे स्ट्रायकरचं वासरू ओरिजिनल विथ पेडिग्री ह्याची full pedigree? हा फुल पेडिग्री. गायची बॉडी बघा स्किन ब्रीड एवढं चिकन आहे ना फर्स्ट टाइमला 30 लिटर हिट करणार फर्स्ट टाइम आरामशीर. आता ही मला सांगा असली क्वालिटी घरी तुम्ही कालवड तयार करता घरी प्रामाणिक सांगायचं घरी कालवड तयार करून तुमच्या ह्या पैशाला ह्या कंडिशनला कालवड किती पैशाला तयार होते ह्या कंडिशन प्रामाणिक सांगायचं. ह्या कंडिशनवर पोहोचण्यासाठी सरासरी 1.25 लाख दरम्यान कमी कमी खर्च आता येतो. मला सांगा मी वासरू विकलंय 1,85,000 रुपयाला बरोबर. 1,85,000 रुपयाला मी आणायचं काय आणि द्यायचं काय आणि घ्यायचं काय. आणि शेतकऱ्यांनी काय घेतलं? मी सांगतोय काय माझी मी जो रेट देतो ना त्या रेटला बीट करायचं नाही कोणी जवळपास. क्वालिटीला तर लांब लांबपर्यंत बीट करायचं नाही करायचंच नाही कोणी. कसं होतं एक पहिला तिथं एक पहिला तिथं असं नाही करणार की नक्की क्वालिटी काय जवळ समोर बघाल ना तेव्हा तुम्हाला क्वालिटी काय. मी स्वस्त देत आहे म्हणून क्वालिटी स्वस्त करणार. देतोय म्हणून क्वालिटी कमी नाही मी म्हणत आणतोय माणसांच्या भावना समजून घेतोय म्हणून माझी क्वालिटी कमी आहे. कोणाची भूक किती सांगू शकत नाही मी माझी भूक जेवढी आहे मला 2-5 हजारात माझी भूक बघते किंवा 10,000. कोणाची भूक किती आहे मला माहित नाही पण आपल्या एवढी क्वालिटीची गाय आज बी कोणी विकत नाही. आणि एवढ्या रेटला मी ज्या रेटला विकतो त्या रेटला चेस बी कोणी करायचं नाही काय करायचंच नाही चेस पूर्ण इंटरनेट ऑर्डर. दाताला किती? दाताला 4 दात बघू ह्यावेळी सगळी बारकीच आणले ती काय कवळी ठीक आहे 4 दात. आताशी एकदा ते पाडला. हा पाडला. आता ही पण काय 4 दात 1,85,000 पट्टीनं 3 गाय विकल्यात मी. ह्या ही एक ही एक आणि ही एक. ही तर गाय माझी स्वतःची खरेदी आमची आहे पण तरी बी एक ऍडजस्टमेंट आपल्याकडे काय होतं मी माणसाच्या भावना आणतो आज पोरगं कर्ज काढून माझ्याकडे आलो होतं तर त्या भावना आणल्या पाहिजे. बघू हिचं पण दात. ही मी पण. पण ज्याने कोणी घेतले ते की नाही लॉटरी बसलाय तो नाही कारण काय माहितीये का ह्या गायांचं भविष्य आहे पुढं. माझा कोण सांगत नाही ह्या पैशाला बेंगलोरमध्ये जाऊन त्यांना काय होत नाही. नाही कारण बघा की आता ज्याने घेतलं
सरासरी सगळ्या दाताला शिल्लक आहेत म्हणजे 1-2 दुपटी पिळून त्याच किमतीला जास्त ना जास्त त्या किमतीला नाही. मी मागच्या वर्षी विकले 80ला 85ला 10ला 21ला काय त्या आम्हाला मागून बी त्या पैशाला भेटणार आता. आणि अशीच कंडिशन ठेवली तर तुम्ही पण विकत घ्याल परत माघारी. का घेणार नाही आपण? बेस्ट क्वालिटीचं काय आहे, स्किन बघा की गायांची काय आहे. ही बघा यांचं बेंगलोर नॅशनल सिमेंट फर्स्ट टाइमला 32-33 लिटर चालणार. हिला कमी दिवस First लागतील time ना. ला. दोनदा दोन दात बघू साईज बघा साईज बघून जाता आहे का अजून नाही यानं तर लावलं नाही काय. दोन दात साईज बघा केवढी घ्यायची. क्वालिटीचा नाद करायचा नाही. ही लोकल सिमेंट त्यांचं. लोकल सिमेंट अरे हे ओरिजिनल सांगतो चिठ्ठ्यात देऊन पैसे भेटणार रे. म्हणजे नाही का आपण दुधाच्या चिठ्ठ्या मोजून जर तिने किती पैसे होते 25 रुपयाला 26 रुपये जर असो तरी पैसे भेटणार त्यात काय विषयच घ्यायचा. एकाच याच्यात पैसे भेटणार. एक 85 काय तर एक 55 नाही दिला पट्ट्यात त्याच्या बी आपलं बी नाव बोलले. कोणी बी 1,85,000 रुपये विकली आणि कुणी बी 32-33 लिटरवाली 1,85,000 देऊन दाखव ज्याला आपण बी नाव बोलले. मी जेवढं पॉसिबल होईल आज माणसांची मनं लागतोय, माणसांना समजून घेतोय, माणसांच्या समजूतदारपणाने मी काय विकतोय. 2 लाख रुपयाला काही एक नाव अवघड नाही काय मी असं सहज विकेल. पण काय होतं माणूस आपल्याकडे अपेक्षा लावला माझ्याकडे येणारी माणसं प्रत्येक गोष्ट अपेक्षा आली असेल समजून घेतो हे करून घेतो. त्याचा अर्थ असं नाही की आपली क्वालिटी आपल्या क्वालिटीला थोडं लावायचं नाही कोणी लावायचं नाही. क्वालिटीला बी लाईन दाराला बी नाही. आणि जर क्वालिटी कोण म्हणत असला तर 32 आणि 33 लिटर दूध देणाऱ्या काय क्वालिटी नसतात का मला ही कळण झाले. 40 लिटर दूध देणाऱ्या काय क्वालिटी नसतात का क्वालिटी असतात कसल्या नुसते दिसणारे गाय फक्त दिसणारे क्वालिटी असतात का क्वालिटी नक्की असते काय मला कळू द्या. क्वालिटी नक्की काय विषय काय ह्याच्यापेक्षा